लहानपणी दिवाळी जवळ आली की आतुरता असायची फक्त दोनच गोष्टींची. पहिली, शाळेला सुट्ट्या लागणार आणि दुसरी, फटाके वाजवायला मिळणार. दिवाळीच्या एक आठवडा आधी वडिलांसोबत ताडपत्रीची पिशवी घेऊन फटाके खरेदी करून आणायचे. मग दिवाळीच्या नंतर एक आठवड्यापर्यंत हे फटाके कसे पुरवायचे याचे सॉर्टिंग करायचे. पाऊस, भुईचक्र आणि रॉकेट हे खास लक्ष्मीपूजनसाठी राखीव फटाके. माझ्यासारख्या मिडल क्लास पोरांची दिवाळी ही फक्त लवंगी फटाक्यांच्या भरोशावरच. बरं, या फटाक्यांमध्ये एक अतिशय घाणेरडा फटाका, तो म्हणजे नागगोळी. वरतून फुलबाजा लावला की याच्यातून एक लांब काळी लेंडी बाहेर निघते, त्याला नाग म्हणायचं. बरं, त्यांनी काळी झालेली फरशी ही आयुष्यभर काळीच राहते. प्रत्येक सोसायटीत एक कुटुंब असे असते जे फटाक्यांची लांब लचक लढ रस्त्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत लावतात आणि पुढचे 15 मिनिट ती लढ फुटेपर्यंत सोसायटीतले इतर सर्व लोक यांना मनातून काय बोलतात हे इथे सांगायला नको. खरं तर ही लढ सण साजरे करण्यासाठी नसून फक्त मी किती मोठा आहे हे दाखवण्यासाठी फोडली जाते. काही येडे तर फटाक्यांना अजून पण ॲटम बॉम्ब म्हणतात. अरे, ॲटम बॉम्ब म्हणजे न्यूक्लिअर बॉम्ब, जे अमेरिकेने जपानवर टाकले होते. ॲटम बॉम्ब म्हणे. अगदी 365 दिवस ही दिवाळी चालूच राहावी असेच लहानपणी वाटायचे. पण सध्या फटाक्यांच्या नावावर जे लोकांनी चालवले आहे ते डोळ्याला बघवत नाही. हातात फटाके धरून लोकांच्या अंगावर फेकणे, रॉकेटने लोकांच्या बाल्कनीमध्ये नेम लावणे, कुत्र्यांच्या शेपटीला आणि प्राण्यांच्या अंगावर फटाके बांधून फोडण्यासारखा नीच प्रकार करणे, हातात रॉकेटचा बॉक्स धरून हेडगे चाळे करणे, गाडीवर रॉकेटचा बॉक्स बांधून चालत्या गाडीवर फटाके उडवणे, हा असला नालायकपणा आता बंद नाही झाला तर हा पुढे जाऊन वाढणार आहे. भारत सुपर पॉवर बनणार आहे ना. अरे, असले चाळे जर का भारताच्या बाहेर बघितले ना लोकांनी तर आपल्याला व्हिसा पण मिळणार नाही. बघा, मी काय तुम्हाला इथे ज्ञान देत नाहीये की फटाके वाजवू नका. फटाके वाजवायचे का नाही हे तुम्ही ठरवा, पण किती वाजवायचे, कशा पद्धतीने वाजवायचे, कुठे नाही वाजवायचे, इतके तरी भान ठेवा. सण साजरे करताना आपल्यालाही आनंद मिळेल आणि आपल्यासोबत इतरांनाही आनंद मिळेल असेच साजरे करा. एवढ्या सुंदर सणाला गालबोट लावू नका आणि माझा दिवाळी बोनस म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा.